सध्याच्या दिवसात एवढा ऊन पडताना मंडळी की बाहेर पडवत नाही म्हणून मी आणि सिद्धेशने असं प्लॅन केलो की सकाळी 6-6:30 वाजता एका सुंदर गावाकडे जाऊक निघायचा. जे जाताना आपण थोडेफार शूट केले आहेत ते तुम्ही शूटिंग बघा आणि असं एक निसर्गरम्य वातावरण तुमका थोड्याच वेळात पोचवतलंय की तुम्ही डोळ्याची पापणी तुम्ही टिपून तो गाव बघत राहताला आणि तुमचं मन प्रसन्न होताला. जाताना आम्ही काही रॉ फुटेज घेतले, एन्जॉय करा मंडळी, जास्त काही एडिटिंग नाही. तर चला. बऱ्याच दिवसांनी आता आम्ही जातो धामापुरात आणि सकाळच्या वेळी पहाटेच्या वेळी धामापूर गाव कसं दिसतं तुमका बघूचा. तर माझ्याबरोबर असा सिद्धेश. तर बघूया, थोडेफार आता शूट घेतलेले जाताना उशीरच झालो. आता वाजले 7-7:30 वाजले. तुला सकाळी जायचा होता पण बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ यायचा. तर कोकण जावणेश्वर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बोलताना पण लुडबुडा होता कारण थंडी पण असा. तर चला जाऊया थेट धामापूर तलावाकडे. त्याच्या आधी मंडळी ह्यो नजारो बघा मंडळी. सकाळच्या वेळी ह्या नेरूळच्या जरा पुढे गेल्यानंतर ह्या ब्रिज मिळतात आणि ह्या ब्रिजवर सुंदर व्ह्यू आणा तर तुम्ही एन्जॉय करा. खूप सुंदर व्ह्यू आ तुमका सांगू शकणे नाही, बघू शकता. आता नेरूळ गाव पाठी सोडून आपण पुढे चाललो निसर्गरम्य सुंदर असलेलो धामापूर गावात. तर आता मंडळी आम्ही इलो असो धामापुरात. धामापुराच्या भगवती देवी मंदिरात बघू शकताय कार्यक्रम होते वाटतं आहे मोठे, त्याच्यामुळे ही सजावट वगैरे केलेली असा. आणि आता 7:30 वाजलेले असत, बघू शकताय. बंद असा मंदिर पण आपण हायसूनच दर्शन घेऊया. भगवती देवी यायचा या मंदिर असा. आणि बाहेर जो व्ह्यू इलो ना त्याच्यासाठी आम्ही सकाळी दिलो कारण एवढा ऊन असताना मंडळी दुपारचं एवढं आता ऊन पडतं ना त्याच्यासाठी आम्ही सकाळी दिलेलो असो. आणि हे बघा, हे व्ह्यू बघा खतरनाक. धामापूर गावचा ह्या ठिकाण जास्त लोकांना माहीत नसतला. ह्या ठिकाणी एक सुपरहिट पिक्चर, मराठी पिक्चरची शूटिंग झालेली आणि ह्या सुंदर ठिकाण खूप अशक्य सुंदर असं सह्याद्री असा आहे, काय शब्दच नाही. तुमका सांगते मी कोणत्या पिक्चरची शूटिंग झाली. तर मंडळी बघू शकताय दशावताराचा जो महादेव होतो ना तो ह्योच बहुतेक सीन होतो तो, ज्या म्हणजे इसून ते हे पायरे होते असे इसून असं आता सिद्धेश उतरताना तिसून असं धावत येऊन पूर्ण इसून असं वरते असं जाताना दाखवलेला होता. पिक्चर खूप जुनं झालं, बहुतेक वर्ष पण झाला. त्याच्यानंतर असंच आता म्हणजे आठवाला मला एक सांगतो येईल होतो. आणि खूप सुंदर ठिकाण आहे आणि खूप पॉवरफुल ठिकाण आहे. फोटो वगैरे काढू खतरनाक. आणि खालते दिसता तो पूर्ण धामापूर तलावा. धामापूर तलावाकडे आपण जाऊन येलो. आता ह्या ठिकाणाचे तुमका एक सुंदर शूट दाखवतोय, तुम्ही एन्जॉय करा. मस्त पक्ष्यांचं किलबिलाट आणि अशा ठिकाणी असे गाव एक्सप्लोअर करू जी मजा आहे ना ते अजून काही नाही आहे मंडळी. तर मंडळी ह्या बघू शकता एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक लोकेशन असा. आणि ह्या ठिकाणी सिद्धेशने जे फोटो काढलेले आहेत डॉमिनर सोबत एकदम जबरदस्त लिहिलेले, ते पण संध्याकाळच्या वेळी बघू शकता काय किती जबरदस्त खतरनाक व्ह्यू असा. आणि ह्यो व्ह्यू काय असा तर तुमका माहिती असतलो, खालते बघताय तर धामापूर तलाव असा, धामापूर मंदिरच्या वरतेच. हा काय म्हटले
अशा प्रकारे मंडळी आजचं आमचं रविवारचा दिवस एकदम भारी गेलेलो आहे. कारण सकाळच्या फिरण्यात जी आता ऊन एवढा कडकाचा ऊन असा ना, भरपूर ऊन असाडे ह्या आमच्या झारासाठी कुडासाठी भरपूर, त्यामुळे आम्ही सकाळचा फिरायचा ठरवला आणि ह्या म्हटलं एक मस्तपैकी व्हिडिओ करूचं नव्हतं पण केलो. व्हिडिओ आवडला असता तर कोकणचं म्हणे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सिद्धेश हदन करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा. कारण इकडचे फोटो तुमका ह्याच्या अकाउंटवर बघू मिळतील एकदम खतरनाक. तर चला.